आई, नाशिकमध्ये काय फेमस आहे ग? नाशिक बाळा, नाशिक फेमस आहे द्राक्षांसाठी, मिसळपावसाठी आणि नाशिकचा चिवडाही अप्रतिम आहे बरं का. नाशिकमध्ये बघण्यासारखी पण भरपूर ठिकाणं आहे. एक वेगळा इतिहास आहे नाशिकचा. काळाराम मंदिर, पांडवलेणी केव, सप्तशृंगी गड, कपालेश्वर मंदिर, सुला वायनरी आर्ट्स, या सर्व जागा जर तुम्ही नाशिकमध्ये गेला कधी तर नक्की बघा. मी मूळची नाशिकची. मी कॉलेजमध्ये असताना आमच्या कॉलेजच्या बाहेर KTHM कॉलेजच्या बाहेर एक सँडविचचा गाडा असायचा. त्या गाड्यावरती सँडविच सर्व प्रकारची मिळायची, पण मला आवडणारं सँडविच होतं त्याच्याकडचं चॉकलेट सँडविच. आज आपण तेच बनवणार आहोत. इथे मी 2 ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहे. त्याचे कॉर्नर्स व्यवस्थित कट करून घ्यायचे. कट केल्यानंतर तुमच्याकडे कोणतंही चॉकलेट अवेलेबल असेल तर ते यूज करा. इथे मी न्यूट्रिला चॉकलेट यूज केलेलं आहे. याला व्यवस्थित दोन्ही ब्रेडवरती लावून घ्यायचं आहे आपल्याला चॉकलेट. खरंच कॉलेजचे ते दिवस परत येत नाही. ते आठवणी मनात घर करून जातात. आता इथे मी दोन्ही स्लाईजवरती चॉकलेट लावून घेतलेलं आहे. त्यांना असं एकावर एक ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर तवा गरम करायचा आहे आपल्याला. आता तुम्ही कोणताही तवा घेऊ शकतात, नॉनस्टिक किंवा रोज जो वापरण्याचा तुमचा तवा असेल तो घेतला तरी चालेल. त्यावरती थोडंसं बटर किंवा तेल घालायचं आहे आणि त्याला दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं आहे. भाजून झाल्यानंतर आता इथे मी माझ्या मुलासाठी थोडंसं डेकोरेशन करणार आहेत. मी ते हर्शीजचं चॉकलेट सिरप घेतलं आहे. त्यानंतर प्लेटवरती अशा आडव्या तिडव्या रेषा मारून घ्यायच्या. त्यावरती हे गरम गरम असं खरपूस भाजलेलं चॉकलेट सँडविच ठेवायचं आणि थोडं अजून सिरप त्यावरती मी घालते. मुलांसाठी हे करून बघा, मुलांना नक्की आवडेल. या पद्धतीने आय होप तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल. कमेंट सेक्शनमध्ये काही सजेशन असतील तर नक्की मला सजेस्ट करा. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.